हॅलो नमस्कार. आज आम्ही निघालेलो आहोत चंद्रपूर येथे, कारण की चंद्रपूर येथे आमच्या नेकी नाटकाचं सादरीकरण होणार आहे. आमचं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो चंद्रपूरच्या दिशेने. चंद्रपूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. वाव, थँक्यू. आम्हाला चंद्रपूर येथे पोहोचायला सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजले होते आणि पुढे चालत असताना डाव्या बाजूला स्पर्धेचं बॅनर बघितलं आणि हे बॅनर बघून खूप छान वाटलं. हे जे स्ट्रीट लाईटला LED लाईट लावलेले आहेत त्यामुळे हे शहर अजून अधिकच सुंदर दिसतं. चंद्रपूर शहर या बाजूला आम्ही येतोय. वाव, हे लाईट्स वगैरे बघून खूप छान वाटतं. आय लाइटिंग केलेली आहे. आय लव्ह यू चंद्रपूर. खरंच मजबूर करता तुम्ही आय लव्ह यू म्हणण्यासाठी. वाव. आणि हे सभागृहाच्या बाहेरचं दृश्य, बॅनर्स वगैरे लागलेले आहेत. सहर्ष स्वागत. हे सगळं बॅनर्स बघून ना की आम्हाला रिचनेस असं वाटतं की आम्ही खूप VIP आहोत. आणि ही जी आमची गाडी आहे, याच गाडीनं आम्ही नांदेड टू चंद्रपूर प्रवास केलेला आहे. नेकी नाटकाची टीम. हे सभागृहाच्या बाहेरचं दृश्य आहे. एक उत्तम सभागृहापैकी हे एक सभागृह आहे. या बाजूला बॅनर्स वगैरे आहेत. दिवस दुसरा. आज आमच्या नाटकाचा प्रयोग आहे. सायंकाळी ठीक 7:30 वाजता आम्ही लॉजवरून निघालो होतो 10:30-11च्या दरम्यान. आणि हा चंद्रपूरचा रस्ता. आम्ही सभागृहाकडे निघालेलो आहोत. खूप शिस्तप्रिय आहेत चंद्रपूरकर. शिस्तीत वाहन चालवतात. मला हे बघून खूप छान वाटलं. चंद्रपूरला एक इतिहास आहे आणि हा इतिहास हे शहर पदोपदी आपल्याला दाखवतं, जाणून देतं. हार्दिक स्वागत. आणि आम्ही सभागृहाच्या बाहेरच्या दिशेने आहोत. आतमधून मागच्या गेटने रंगमंचाच्या मागच्या बाजूला पोहोचलोत. आता नेपथ्य उतरवणं सुरू आहे. नेपथ्य उतरवण्यासाठी सगळे मेहनत करतायत बघा. हे मेहनत यासाठी करतायत कारण की माझ्या हातात कॅमेरा आहे. त्यांना माहिती आहे की सर व्हिडिओ करतात आणि हा व्हिडिओ कुठे ना कुठे ते टाकणार. बघा, एक लेवल उचलण्यासाठी किंवा एक लेवल काढण्यासाठी जवळपास 5 जण आहेत तिथे. किती मेहनती पोरं आहेत बघा. हे मुलं थिएटर जगतात, थिएटर करतात. एक लेवल उचलायला इतके जण. चढाओढ चालू आहे काम करण्यासाठी. बघा बघा किती जड लेवल आहे. तिघ उचलतायत. बघायचं का तुम्हाला? एक मिनिट. बघा, तिघ जर उचलले, इतकं जड आहे ते लेवल. हा गौतम खूप मेहनती आहे. नेपथ्य गौतमचा आहे. खूप छान नेपथ्य त्याने केलेलं आहे. मेहनती मुलं आहेत. हे मेहनती आहेत. हे मेहनत करतात म्हणूनच रंगमंचावर नाटक घडत आहे. आम्ही सामान इथे ठेवताना ही काळजी घेतली की आतमध्ये जे नाटकाचा प्रयोग चालू आहे त्यांना कसल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये. हे नेपथ्य उतरायला जवळपास अर्धा तास लागेल. मुलं थकलेले आहेत पण नाटक करायचं आहे. नाटक करायचं म्हटलं की एक वेगळीच एनर्जी येते. हे आमच्या नाटकाचं बॅनर. आणि या बाजूला समन्वयकाने खूप छान प्रत्येक नाटकाचं बॅनर्स असे लावलेले आहेत. हे सभागृहाचं मेन गेट आहे जिथून आपण डायरेक्ट सभागृहात जातो. हे आमचे मिसेस सावलीला बसलेत. यांनी पण खूप मेहनत घेतली. पाणी पित आहेत. आपण जाऊयात सभागृहामध्ये. आणि ते नाटक चालू आहे. गोव्याचं नाटक आहे. अप्रतिम नाटक चालू आहे. म्हणजे इथे जे नाटकं सादर होत आहेत ते अंतिम स्पर्धेत आलेले आहेत. म्हणजे ज्यांच्यात क्वालिटी आहे, जे उत्तम नाटकं आहेत, असेच उत्तम नाटकं इथे सादर होत आहेत. त्यामुळे ते एक धाकधूक आहेच. आणि यांचं नाटक संपलं. हे सेट काढतायत आणि आपण आपला सेट लावणार आहोत. इथे आमचे श्यामदादा आहेत जे की लाईट करतायत आपल्या नाटकाचं. आणि ते आपले जादुई सामान बाहेर काढतायत कारण की त्यांना जादू करायची आहे या मंचावर. आणि आम्ही आमचं सेट लावलेला आहे. बरं, मी जेवढं फास्ट सांगतो तेवढं फास्ट हे लागलेलं नाही आहे. याला वेळ लागला आहे.
आणि सेट झालाय. लाईट सेटिंग चालू आहे, नेपथ्याचंही काम चालू आहे, कलाकारांचा मेकअपही चालू आहे. या सगळ्या गोष्टी घडत राहणार आहे आणि याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. पहा, बघत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.